पक्षाचे विजयी झाले तर कागलमधून हसन मुश्रीफ हे विजयी झालेले आहेत। तर कागलमध्ये समरजित घाटगे हे पराभूत झालेले आहे। समरजित घाटगे जे निवडणुकीच्या आधीपर्यंत भाजपसोबत होते, मात्र निवडणुकीच्या बरोबर काही महिने आधी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला होता आणि कुठेतरी ते विजयी होतील असा अंदाज वर्तवला जात होता, पण समरजित घाटगे यांचा पराभव झाला आहे आणि पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांनी कागलमध्ये आपला विजयाचा झेंडा रोवल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे इस्लामपूरमधून जे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे, त्यांना आपला गड कायम राखण्यामध्ये यश आल्याचं दिसतंय। तर मुंबईमधली दृश्य आपल्याकडे येत आहे, त्याच्यामध्ये मंगलप्रभात लोढा यांनी नवा रेकॉर्ड केलेला आहे। ते सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय, विजयी झाल्याचा रेकॉर्ड समोर येतोय। तर महाराष्ट्राचे हे महानिकाल आपल्याकडे येत आहेत। विशाल सर, खरोखर आहे, महाराष्ट्राचे महानिकालही आपल्याला पाहण्याची गरज आहे। प्रत्येक ठिकाणच्या चुरशी ज्या होत्या त्या आपण पाहिलेल्या आणि त्यानंतर आलेले महत्त्वपूर्ण निकालही आपण पाहून झालेले आहेत आणि याच निकालांसंदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या पॅनलमध्ये यावेळेला आपल्यासोबत जोडले जात आहेत रुद्र रिसर्चचे DGM विजय गुत्ते देखील। विजयजी, मला तुम्हाला विचारायचा प्रश्न की यापूर्वी जो आपण एक्झिट पोल दिलेला होता त्याच्या अगदी वेगळी परिस्थिती यावेळेला पाहायला मिळते आणि या परिस्थितीविषयी आता चर्चा करण्याची वेळ आलेली आहे। जर सगळे एक्झिट पोल जे अंदाज वर्तवत होते त्याच्या एकदमच विपरीत हा निकाल येण्याचं नेमकं कारण काय आहे आणि कुठे सरशी मारलेली आहे मग महायुतीला? येस, नक्कीच। सर्वप्रथम आपण पाहायला गेलं तर आपण जो पोल दिला त्याच वेळेस आपले डायरेक्टर विशाल लिंगायत सर इथे स्वतः आले होते आणि त्यांनी सविस्तर सर्व मेथोडॉलॉजी आहे, जे आपली रिसर्च आहेत किंवा आपले ऑब्झर्वेशन्स आहेत, जे ऑन फील्डवर आपण जे 150 मतदारसंघांमध्ये उतरलो होतो, जवळपास 2 लाख मतदारांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, त्यांचा कल आपण देण्याचा परिपूर्ण एक अंदाज व्यक्त केला। या सर्व माध्यमातून एक आणि आताचे जे कल आहेत याच्यानुसार जर पाहायला गेलं तर मला वाटतं बऱ्यापैकी स्पष्ट होत आलेले आहेत कल आणि याच्यातनं महायुतीला सरशी दिसते। आणि हेच त्यावेळेस पण ऑब्झर्वेशन्स मांडत असताना आमच्या सरांनी सुद्धा हे सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना ही खूप महत्त्वपूर्ण बाब जी आहे ती मतदारांपर्यंत पूर्णपणे ती योजना पोहोचली होती। महिला ह्या मतदार आपण सुद्धा